गुड आफ्टरनून. माझ्या आत्ताच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. झालं की तुमचं सगळ्यांचं जेवण वगैरे नक्कीच सांगा. आमचं झालं बघा आत्ताच जेवण. तर बघा काही लोकांना आहे ना चांगलं झालेलं बघवत नाही आहे बरं का. काही लोक एवढी आहेत, एवढी माझ्या वाईटावरती उठले तर विचारू नका. मी जे काय म्हणजे खाते, कमवून कष्ट करून आम्ही काय खातो ते त्यांना बघ नाही आहे बरं का. मला असं वाटतं जर माझी मुलं आणि मी जर त्यांच्या दरबारात गेलं असतं म्हणजे चांगलं झालं असतं. त्यांना चांगलं वाटलं असतं भीक मागायला गेलो असतो तर. कारण की माझी मुलं आम्ही एवढ्याशा पण भाजीच्या पण वशाले नाही कुणाच्या. तर त्यांना असं वाटतं की आम्ही रस्त्यावाल्याला त्यांना बघायचं आहे बरं का. मी जे काय चांगलं करते त्यांना बघवत नाही, पण मी करते ना, माझ्या ह्याच्यात करते ना. तुम्हाला काय करायचं आहे त्याचं. मी कष्ट घेते, मी करते, माझी मेहनत आहे. तुमची तर ह्याच्यामध्ये काहीच नाही ना मेहनत. अरे दादानो, मित्रांनो, तुम्हाला जर सपोर्ट करायचा असेल तर नका करू ना. पण एखादी व्यक्ती जर पुढे चालली त्याचं पाय मागे घ्यायचा प्रयत्न का करता तुम्ही ते तरी सांगा की. हां, ही दुनिया एवढी बेकार झाली ना मित्रांनो, ही दुनिया एवढी बेकार झाली ना. माझ्या मित्रमैत्रिणींना सांगते तुम्हाला, माझे भाऊ आणि बहिणी सगळ्यात माझ्या यूट्यूबमध्ये. तर तुम्हाला सांगते ही दुनिया एवढी बेकार झाली ना की आपण जे चांगलं करतो ना ते पण त्यांना बघवत नाही. स्वतः तर काय करत नाही मित्रांनो, पण दुसरं जो करत असतं ना त्याचे मागं पाय घ्यायचा प्रयत्न करतात. तर मला किती मागं पाय खेचायचा प्रयत्न केला, किती मला बदनाम करायचा प्रयत्न केला, तरी पण मी मागं हटणार नाही. जे पाऊल टाकलं आहे ते मी पूर्ण करणारच. किती खेचायचा प्रयत्न करा मला ना. जे मी काय करते माझ्या लेकरांसाठी करते. माझ्या वाईटावरती एवढी उठलेत ना, एवढी वाईटावरती टाकून राहिलेत ना, तर मी जे चांगलं करते ते पण त्यांना बघवत नाही आहे बरं का. एवढं मला ही करायला बसलेत. तर मला एवढंच म्हणायचं आहे, माझं जर उद्या काय झालं तर तुम्ही माझ्या लेकरांना सांभाळणार आहे का घरी येऊन? हां, अरे तुम्ही तुमचं बघा की संसार, तुमचा व्यवहार, प्रपंच, तुमची मुलं वालं तुम्ही बघा की. कशाला उगाच दुसऱ्याच्या पुढ्याचं ताट वळायला जात आहे. तुमच्या पुढ्याचे ताट आहे त्या ताटामध्ये जेवा की मस्तपैकी. हां, आनंदात जेवा. तुम्ही कशाला दुसऱ्याच्या ह्याच्यामध्ये विरजण काही करताय आणि कशाला दुसऱ्याच्या ह्याच्यामध्ये विष घालवताय आयुष्यामध्ये. हां, चांगलं नाही बनता येत तर वाईट तरी बनायचा प्रयत्न करू नका ना. हां, का एखाद्याचं आयुष्य बरबाद करताय? का मिळणार आहे तुम्हाला आयुष्य बरबाद करून ते तरी सांगा की. बिनकामाचंच का बदनाम? अरे तुमच्या मी काय कुणाची कर्जबाजारी आहे का, कुणाची देणेकरी आहे का, कुणाचे काय घेतले का, कुणाचे काय लुबाडले ते तरी सांगा की. का मग एवढा का त्रास देत आहे ते तरी सांगा की. माझ्या लेकरांना इकडून तिकडून नाचवते, उन्हातान्हातून हे करते, मी माझं कष्ट करते आणि का बरं तुम्हाला एवढं बघवत नाही का ते पण सुख माझं? हां, मुद्दामून जाणून बुजून त्रास द्यायचा लागलात का मला? काय मिळणार तुम्हाला त्रास देऊन? आणि तुम्ही नाही करत ना तर दुसरा करतो त्याचे पाय मागे घ्यायचा प्रयत्न करू नका. तुम्ही करा, तुम्ही काहीतरी करून दाखवा. मला हे पण म्हणायचं, तुम्ही काहीतरी करून दाखवा. दुसरा करतोय त्याला वाईट ठरवू नका की तो वाईट आहे म्हणून. वाईट कोणीच नसतो लक्षात ठेवा. तुमची बघण्याची दृष्टिकोन वाईट आहे, ते बदला पहिले. कुठल्याही लेडीजला चुकीचं समजायचा प्रयत्न करू नका तुम्ही. लोकांनी जगणं मुश्किल करून टाकलं आहे, जगणं मुश्किल करून टाकलं आहे. लय अवघड आहे बाबा बघा. खरंच स्वतःच्या कष्टाचं खाण्याचं पण ह्यांची भीती आहे आम्हाला जशी काय. हां, पण मी कुणाला घाबरत नाही बरं का. तुम्हाला सांगते शेवटचं, अजिबात नाही घाबरत कुणालाच. मी माझ्या ह्याच्याने माझी लाईफ आहे, मला मर्जीने जगायचा अधिकार पूर्ण आहे.